अपने प्रभाग के आम नागरिक और ज्येष्ठ नागरिकों की सुविधा के लिए अब स्थानीय पूर्व नगर सेवक गणेश म्हात्रे ने स्वखर्च से विभाग में जगह जगह आसन व्यवस्था का इंतजाम किया है और इन्हीं बेंचेस का शुभारंभ विभाग के नागरिकों की मौजूदगी में संपन्न हुआ। आए दिन यहां रहने वाले नागरिकों की लगातार मांग को देखते हुए गणेश म्हात्रे ने स्वखर्च से इन उच्च क्वालिटी से भरपूर ऐसे स्टेनलेस स्टील के बेंचेस अर्थात आसन व्यवस्था की सेवा अब अपने प्रभाग के हर वर्ग के व्यक्तियों के लिए शुरू कर बतौर जनप्रतिनिधि समाज प्रति अपने दायित्व का निर्वाह किया है। काही दिवसापूर्वी माझ्या प्रभागातील काही ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला तसेच काही सोसायटीचे पदाधिकारी यांनी काही ठिकाणी बेंचेस हवे आहेत बसण्यासाठी, आसन व्यवस्था करावी अशी विनंती केली होती आणि ती विनंती करताना त्यांनी असंही सांगितलं होतं की बेंचेस बसवताना थोड्या चांगल्या क्वालिटीचे बसवा जेणेकरून पावसाळ्यात त्यांना गंध वगैरे पकडू नये। तर मग मी त्यांच्या ह्या मागणीला मान देऊन माझ्या स्वखर्चाने आज या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे बेंचेसची व्यवस्था केलेली आहे। आता उद्या सकाळीच बेंचेस काही ठिकाणी बसवण्यास मी प्रारंभ करणार आहे। त्याप्रमाणे पाम बीच आपलं सर्व्हिस रोड त्या ठिकाणी किंवा साई कृपा सोसायटी म्हणा, श्री ओमकार सोसायटी, आमची निवारा सोसायटी, श्री गुरुदत्त सोसायटी अशा ठिकाणी ज्यांनी मागणी केली होती त्या ठिकाणी मी बेंचेस बसवणार आहे। या ठिकाणी पाम बीचला सेक्टर 44A या ठिकाणी देखील सर्व्हिस रोडला काही बेंचेस आम्ही बसवलेले आहेत अगोदर, पण आता मी स्वतः स्वखर्चाने या ठिकाणी अजून काही बेंचेस स्टेनलेस स्टीलचे बसवणार आहे। त्याचप्रमाणे माझ्या प्रभागातील राजीव गांधी उद्यान त्या उद्यानात देखील काही बेंचेसची आवश्यकता होती, त्या ठिकाणी महिलांनी मागणी केली होती। त्याप्रमाणे त्या ठिकाणी देखील काही बेंचेस बसवणार आहे। फक्त हेतू एवढाच आहे की माझ्या प्रभागातील काही ज्येष्ठ नागरिक किंवा कोणी म्हणा ज्येष्ठ महिला किंवा जे कोणी व्यक्ती जे कोणी माझ्या प्रभागातील रहिवासी आहेत त्यांना जर काही आवश्यकता असेल काही गोष्टीची आणि ती जर त्यांनी मागणी केली असेल त्याची पूर्तता करणं हे माझं कर्तव्य असं मी समजतो। त्या हेतूने आज या ठिकाणी मी माझ्या माध्यमातून माझ्या स्वखर्चाने या ठिकाणी या बेंचेसची व्यवस्था केलेली आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।